सामान्य कार्यकर्ते इतके वर्ष काम करतो, त्याला पक्षाने न्याय दिला, त्यामुळे हे आश्रय. तुम्ही जे पक्ष संघटनेमध्ये प्रामाणिकपणे काम केलं त्याचा हा फलित आहे का काय? 100% फलित. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच असा पक्ष आहे की तो सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देतो. राजेश, खरं तर तू विद्यार्थी चळवळीपासून पक्षाशी जोडला गेला, अनेक आंदोलनं केली, सगळ्या गोष्टी केल्या. कधी वाटलं होतं आपण हे सभागृहामध्ये जाईल असं? नाही, आपण फक्त पक्षाचं काम आणि दादाचं नेतृत्वाखाली काम करायचं एवढंच डोळ्यापुढे ठेवून आपण काम करत होतो. जेव्हा पहिल्यांदा तुला संधी मिळाली असा फोन आला त्यावेळेस कोणाच्या आठवण? दादाची. आता स्वीकृत नगरसेवक म्हणून तुमची निवड करण्यात आलेली आहे. पुणे शहरासाठी एकंदरीत काय संकल्प असणार तुमचा? जे आदरणीय दादांनी आमचा जाहीरनामा तयार केला होता पुणे शहराच्या महानगरपालिकेच्या निमित्ताने, त्या जाहीरनामा कसा पूर्ण करता येईल व सत्ताधाऱ्यांकडनं तो कसा पूर्ण करून घेता येईल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे समाजातील तळागाळापर्यंत सर्व घटकांना न्याय देण्याची जी अजितदादांची भूमिका होती ती कशी प्रामाणिकपणे पार करता येईल त्याच्याकडे माझा सर्वप्रथम कटाक्ष असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.